तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नेवासा पोलिसांनी सराईत गुन्हेगारास पाठलाग करून गावठी कट्ट्यासह जेरबंद केले। नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी कारवाई केली। भेंडा फॅक्टरीजवळ 2 संशयित मोटरसायकलवर वेगात जाताना दिसून आले। रात्री गस्तीवरील पोलीस वाघ व खंडागळ यांना संशय आल्यानं त्यांनी मोटरसायकल थांबवण्याचा प्रयत्न केला। कट मारून मोटरसायकल चालक कुकाण्याकडे वेगाने निघून गेला। त्यावेळी पोलिसांना दोघांपैकी एक जण हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार याचं लक्षात आलं। त्यानंतर तातडीने नाकाबंदी सुरू करून रात्र गस्तीवरील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना नांदूर शिकारी गावाजवळ पकडलं। दोघांना नावगाव विचारलं असता सचिन रमेश पनाळे, आदित्य रमेश जाधव राहणार शेवगाव असं सांगितलं। पाठलाग करत असताना दोघांनी हातातून काहीतरी फेकल्याचा पोलिसांना संशय आल्यानं त्यांना विचारपूस केली असता काहीही फेकलं नाही असं सुरुवातीला सांगितलं, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच 2 गावठी कट्टे फेकल्याचं सांगितलं। पोलिसांनी पुन्हा माघारी जाऊन शोध घेतला असता 2 देशी कट्टे मिळून आले। सदर कट्ट्याबाबत विचारपूस केली असता सदरचे कट्टे मध्य प्रदेश येथून आजच खरेदी करून आणल्याचं सांगितलं। आरोपीकडून 20,000 रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यांसह एक टीव्हीएस स्टार मोटरसायकल, 2 मोबाईल असं एकूण 75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आज 29 जुलै रोजी पोलीस ठाणे नेवासाकडील शासकीय वाहनावरती पोलीस कॉन्स्टेबल खंडागळे आणि पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक वाघ हे दोघे भेंडा परिसरामध्ये नाईट गस्त करत असताना नेवासाकडून कुकानाकडे एक संशयास्पद मोटरसायकल भरधाव वेगाने जाताना दिसली। सदर मोटरसायकल चालकाला गस्तीवरील पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदर मोटरसायकल वेगाने कुकाण्याकडे निघून गेली। त्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी सदर मोटरसायकलचा पाठलाग करून नांदूर शिकारी गावाजवळ मोटरसायकल अडवली। त्यानंतर त्यांना त्यांचं नावगाव विचारले असता त्यांनी सचिन पन्हाळे आणि आदित्य जाधव दोघेही राहणारे शेवगाव असं सांगितलं। पाठलागादरम्यान दोघांनी हातातून काहीतरी फेकल्याचं पोलिसांना दिसलं होतं। त्या दृष्टीने पोलिसांना त्यांना विचारपूस केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी नंतर आपल्या पद्धतीने विचारले असता त्यांनी 2 गावठी कट्टे फेकून दिल्याचं सांगितलं। पोलिसांनी 2 पंचांसमक्ष घटनास्थळी गेले आणि दोन्ही गावठी कट्टे 20,000 रुपये किमतीचे जप्त केलेले आहेत। या अनुषंगाने पोलीस ठाणे नेवासा येथे भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद केलेला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शहाजी आंधळे हे करीत आहेत। सचिन पन्हाळे याच्यावरती यापूर्वी पोलीस ठाणे शेवगाव, पोलीस ठाणे MIDC व पोलीस ठाणे नेवासा येथे दंगल घडविणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, वन्य प्राण्यांची तस्करी करणे इत्यादी कलमाखाली गुन्हे दाखल आहेत। यातील सचिन पन्हाळे यास विचारले असता त्यांनी सांगितलं की आज सदरचे दोन्ही देशी कट्टे जे आहेत हे मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणलेले होते। सचिन पन्हाळे हा सराईत गुन्हेगार आहे। हे कट्टे कशासाठी आणले होते, कोणाकडून आणले होते, कोणत्या कारणासाठी आणले होते याचा सखोल तपास करण्यात येणार आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासाकडील अधिकारी व अंमलदार यांनी केलेला आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।